नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडई। दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत NIA मार्फत चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरियो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकारणी ताबडतोब या गुन्ह्याला लपवण्यात सहभागी झाले होते। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले आणि त्यांना खालील गोष्टी करण्यास सांगितल्या। पुरावे दडपून टाका आणि मीडियाचं नरेटिव्ह नियंत्रित करा। प्रत्यक्षदर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या। पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा। सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी यासह रोहन राय आणि तत्कालीन मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली। मी या लोकांनी सांगितलेल्या कहाणी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो। त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमवावा लागला असेल। तसेच सुशांतचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणे झाले। तसेच सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे। दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी एका 14व्या मजल्याच्या इमारतीहून पडल्याने झाला होता। सीबीआय अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला। यावेळी मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला। त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मांडण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे। या प्रकरणाची चौकशी NIA मार्फत समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने करण्यात यावी। तसेच जून 2020 रोजी दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते। त्याचबरोबर 13 व 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत अशी मागणी दिशाच्या वडिलांनी या याचिकेतून केली आहे। आता पुन्हा या प्रकरणाचा तपास केला जातो का आणि त्यातून काय सत्य समोर येतं हे पाहण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।